रामकृष्ण हरी. समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभम जगन्निहत पानिम मंडणम मंडनानाम तरुण तुलसी मालाम कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतम वंदे भगवंतो पुनः पुनः. श्रीरंगनाथम गुरुराज नमस्तुभ्यम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या भारतभूमीमध्ये आपण असं म्हणतो की संतांनी आमच्या वर्णन केलेलं आहे की आपल्या पूर्वजन्मानं आपल्याला मुळात मनुष्य देह प्राप्त झाला हीच परमभाग्याची गोष्ट आहे. पण त्यात तुम्हाला तुमचा जन्म या भारतभूमीवरती झाला ही अत्यंत महत्वाची आणि परमभाग्याची गोष्ट आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतभूमीवरती या संतभूमीवरती आपला जन्म होतो. त्यातल्या त्यात आपण भाग्यवान आपला महाराष्ट्रामध्ये जन्म होतो आणि आम्ही त्याहून स्वतःला भाग्यवान असं समजतो की आमचा जन्म हा त्या महाराष्ट्रातल्या त्या संतभूमीतल्या वारकरी सांप्रदायिक घराण्यामध्ये झाला. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी ही जी आमची जन्मभराची प्रार्थना आहे ती भगवंतांनी ऐकून आम्हाला वारकरी संप्रदायाच्या घराण्यामध्ये जन्म दिला. हे सर्व भाग्य असण्याचं कारण काय? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे. हे कशा करता? वारकरी संप्रदायामध्ये जन्म झाल्याचा नेमका फायदा काय आहे? पंढरीची वारी करण्याचा नेमका फायदा काय आहे? अशा दृष्टिकोनातून जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला एक निश्चितपणाने असं लक्षात येईल की वेदांत शास्त्र सुद्धा सांगत असताना असंच सांगतात आणि सर्व मानव जो आहे तो एकाच गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे. तो म्हणजे आपण अनेक भौतिक सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व सुख सुविधा सध्या मिळत आहेत. मग ती गाडी असेल, मोटार असेल, मोबाईल असेल, इथून त्या ठिकाणी जाणारा विमानासारखा प्रवास असेल किंवा आपलं घर असेल, दार असेल, शेती असेल, इस्टेट असेल, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला एक अंतःकरणामध्ये समाधान असतं किंवा त्या व्यक्तीला संपूर्ण तो व्यक्ती सुखी आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण एखादा श्रीमंत व्यक्ती सुद्धा त्याच्याजवळ सर्व पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, मात्र त्याला झोप येण्यासाठी जर गोळ्या घ्यावे लागत असतील तर तो व्यक्ती सुखी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे काय आहे तर मनुष्य हे सर्व सगळ्या गोष्टी करत आहे तो म्हणजे केवळ सुखाच्या प्राप्ती करता करत आहे. म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्याकरता मनुष्य धडपडत आहे. मग नेमकं तुम्हाला दुःख कोणतं आहे याच्यामध्येही वेदांत शास्त्राने अनेक प्रकार सांगितलेले आहेत की तुमचं खरं दुःख ते संसारातलं दुःख नसून तुम्हाला जन्म मरणाचं दुःख, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. कोणत्या जन्माला येतो हे आपल्या हातात नाही, केव्हा मरायचं जन्माचं आपल्या हातात नाही, केव्हा मरायचं आपल्या हातात नाही. या सर्वावरती मात करत असताना मनुष्य जन्मच एक असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची प्रवृत्ती दिलेली आहे. भगवंताने बुद्धी नावाचा प्रकार दिलेला आहे की आपला हा जन्म मोक्षप्राप्तीकडे नेत असताना किंवा खऱ्या सुखाची प्राप्ती म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अर्थात सुखाची प्राप्ती. म्हणजे सुखाच्या प्राप्ती करता यावत जीव, मग तो भारतातला असू द्या, अमेरिकेतला असू द्या, पाकिस्तान मधला असू द्या, या विश्वातला प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागे धडपडतो आहे आणि याच्याच करता सर्वजण प्रयत्न करत आहेत. आणि जर तुम्हाला खरोखर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या सुखाच्या पाठीमागे तुम्ही ज्या वेळेला अध्यात्माची ताकद उभी करता, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला ते सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात तरच तो तुम्हाला सुख प्राप्त होतं. कारण विज्ञानाच्या आज आपण विज्ञान युगामध्ये आहोत असं आपण म्हटलं जातं. विज्ञान युगामध्ये असताना आज आपण हे झूमचं ऍप वापरत असूया किंवा आणखी कोणत्या गोष्टी फेसबुक लाईव्ह वापरत असूया, हा विज्ञानाचा घेत असलेला फायदा आहे. मात्र आज ही वेळ जी आपल्यावर आलेली आहे, आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण पंढरीचे वारकरी असतील किंवा महाराष्ट्रातली सर्व तमाम मंडळी असतील, ही घरामध्ये बसून आपला दैनिक नित्यक्रम उपक्रम करत आहेत. ही वेळ कोणामुळे आलेली आहे तर विज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावरती. चीन नावाचा देश एखादा विषाणू डेव्हलप करतो
अनंत कोटी जीव या ब्रह्मांडामध्ये आहेत हे आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. अणुपरमाणू हे आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेले आहेत. मात्र याच्यातून एखादा जीव जो या समाजाला घातक आहे, तो घातक असलेला जीव मोठं करण्याचं काम, तो डेव्हलप करण्याचं काम विज्ञानाच्या बळावर जर त्यावेळेला चीन सारखा देश करत असेल, तर तोच जीव जर भारतासारख्या एका अध्यात्माची प्रगती असणाऱ्या, आध्यात्मिक विषयाचं ज्ञान असणाऱ्या जर देशाच्या शोधात आला असता, तर अशा प्रकारची विकृती ही भारतीयांच्या मनामध्ये नाही. कारण भारतीयांच्यावरती अध्यात्म ज्ञानाचा पगडा आहे. म्हणजे याच्याकरता विज्ञानानं मानवाच्या कल्याणाकरता काम केलं पाहिजे. आणि आपण ज्या वेळेला अणुचा शोध म्हणतो, अणुबॉम्बची निर्मिती सुद्धा ही अणुचा शोध हा मानवाच्या कल्याणाकरता लावला, मात्र त्याचं शेवटी रूपांतर हे विघातक शक्तीमध्ये झालं, हे त्या निर्मात्यालाही ही गोष्ट ठाऊक आहे. मग अशा पद्धतीने विचार करत असताना मानवाच्या कल्याणाकरता जे शास्त्र काम करतं तेच शास्त्र अत्यंत उपयोगी आहे. विज्ञानाला आपण निरुपयोगी जरी नाही म्हटलं तरी देखील विज्ञान हे मानवाचं अंतिम कल्याण करू शकत नाही. कारण ज्या वेळेला मी अनेक ठिकाणी सांगत असतो की विज्ञान हे किती जरी प्रगत असलं तरी देखील त्याला एक अशी लस किंवा अशी गोळी तयार करता आलेली नाही की ती गोळी खाल्ल्यानंतर माणसाला चांगली बुद्धी निर्माण होते किंवा मनुष्य चांगला सकारात्मक विचार करू शकतो. अशी कोणतीही लस तयार झालेली नाही की ती लस टोचल्यानंतर एक तो व्यक्ती स्त्रीकडे वाईट नजरेनं बघू शकत नाही. म्हणजे हे सगळं जर तुम्हाला शक्य करायचं असेल तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संत तत्वज्ञानानं असं सांगतंय की परावया नारी रखुमाई सवान, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, या ज्या लसीकरणाच्या मोहिमा संत महात्म्यांनी राबवलेल्या आहेत, त्या समाज मनावरती जाऊन बिंबलेल्या आहेत. आणि आज हजारो वर्ष झालं या संत महात्म्यांच्या वचनांच्या परंपरेनुसार हा एक वारकरी समाज असेल, महाराष्ट्र असेल, हा घडतो आहे. नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर हा वारकरी संप्रदाय पसरलेला आहे आणि एक दिवस संपूर्ण विश्वधर्म म्हणून हा वारकरी संप्रदाय निश्चितपणे स्वीकारला जाणार आहे. कशा करता? तर जी विज्ञानाच्या बरोबर असणारी अध्यात्माची ताकद दर्शवणारी जी संत विचारांची बैठक या वारकरी संप्रदायाला आहे, त्यामुळे हे सर्व गोष्ट शक्य आहे. आपण विचार करत होतो की सुखाचा, हे जग सर्व पाठीमागं लागलेला आहे सुखाच्या, आणि आपल्याला सुखाच्या प्राप्तीकरता जर जायचं असेल तर तो अध्यात्माचा विचार सांगितलेला आहे. आणि अध्यात्म तत्वज्ञान असं सांगतं, संत महात्मे आम्हाला सांगतात की या जगतामध्ये तुम्हाला सुखप्राप्ती करायची असेल तर तुम्हाला सुखरूप असणाऱ्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे, जो स्वतः सुखरूप आहे त्याच्याकडेच गेलं पाहिजे. मग मला सगळा सुखरूप या जगतामध्ये फक्त परमात्मा आहे. सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिकाते. माझ्या भगवान पांडुरंगाच्या परमात्म्याच्या शिवाय दुसरं सुखरूप वस्तू या जगामध्ये कोणतीही नाही. आणि जर तुम्हाला या संपूर्ण संसाराच्या राड्यातून रगड्यातून निवृत्त व्हायचं असेल, कुठंतरी कितीही तुम्ही बाकी भौतिक सुख प्राप्त करत असाल, परंतु तुम्हाला मानसिक समाधान, मानसिक सुख एक प्राप्त करायचं असेल, जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन ज्या वेळेला आपल्याला जर पाहायचा असेल तर तो फक्त मिळेल तुम्हाला संत विचारातून आणि पांडुरंगाच्या उपासनेतून. मग ही पांडुरंग रायाची उपासना करण्याकरता, तुम्हाला सुखाची प्राप्ती करण्याकरता संत महात्मे असं सांगतात की सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती राणोरान. लोटांगर घालोणी महाद्वारी, कान धरोणी नाचे गरुडा पारी. नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची इडापिडा घ्यावी. या अभंगामध्ये नामदेवराय असं म्हणतात की बाबा, तू जर सुखाच्या करता जर खरा तळमळ करत असशील, तुला सुखरूप व्हावं असं जर वाटत असेल, तर तू काय कर, ताबडतोब पंढरीच्या वारी करता निघ. कारण पंढरीची वारी म्हणजे तुम्हाला भेदाकडून अभेदाकडे नेणारी वारी आहे. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद असू द्या, तो भेद स्त्री पुरुषाचा असू द्या, तो भेद जाती जातीचा असू द्या, तो भेद गरीब श्रीमंतीचा असू द्या, तो भेद देवभक्ताचा असू द्या, हे सर्व भेद संपुष्टात आणून अद्वैत वेदांत तत्वज्ञानानुसार तो भगवान परमात्मा आणि आपण एकरूप होऊन जातो. म्हणजे बाकीच्या सर्व दुःखांवरती आपण मात करून
केवळ सुखालाची प्राप्ती करतो असं जर कोणतं साधन असेल तर ती पंढरीची वारी आहे, ते पंढरी क्षेत्र आहे. ते पंढरी क्षेत्र हे अनादि क्षेत्र आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्हाला या जगामध्ये तुम्ही असे शोध घेत असाल की बाबा पहिलं गाव कोणतं निर्माण झालं या पृथ्वी तलावरती, कोणतं असं गाव आहे की जे पहिलं. अनेक प्राचीन संस्कृती या जगामध्ये उपलब्ध आहेत, पण संत महात्म्यांनी सत्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलो तर संत महात्म्यांनी एकच गोष्ट केली आहे किंवा ते संत पदाला त्याचमुळे पोचलेले आहेत की त्यांनी सत्य वाचून दुसरं कोणतंही प्रतिपादन केलेलं नाही. त्याच्यामुळं या जगताच्या पाठीवरती पहिलं क्षेत्र कोणतं निर्माण झालं असेल तर ते पंढरी क्षेत्र निर्माण झालेलं आहे. या जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत, अनेक तीर्थस्थान आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. तुकोबर असं म्हणतात की या जगाच्या पाठीवर बाबा अनेक तीर्थक्षेत्र आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मी दुसऱ्या इतर कोणत्याही तीर्थाला जात नाही, मी पंढरीच्या वारीला जातो. कारण तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. अनाथा कारणे म्हणजे या जगताच्या पाठीवरती आल्यानंतर आम्ही एक प्रकारचे अनाथ आहोत, दीन आहोत, दुबळे आहोत. म्हणजे आम्हाला नेमका आमचा खरा रस्ता कोणता, म्हणजे भौतिक दृष्ट्या दीन दुबळे म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही अज्ञानी आहोत, म्हणजे आम्ही अनाथ आहोत. आम्हाला आमचं चांगलं काय आणि आमचं वाईट काय हे कळत नाही. मग ते कळण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तरी आपल्यामध्ये फरक पडावा म्हणून जे क्षेत्र निर्माण केलेलं आहे ते पंढरी क्षेत्र आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. अशा पंढरीच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण राहतो त्यावेळेला आपल्याला सर्व सुखाची प्राप्त होण्याची शक्यता आहे असं त्या ठिकाणी संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. तुम्ही एकदा तरी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर जन्मासी येऊनी पहारे पंढरी, किंवा आणखी ठिकाणी काही सांगत असताना संत महात्मे सांगतात की बाबा पंढरीसी जारे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडे, कृपाळू तातडी उतावेळ. तुमच्या सुखा करता, म्हणजे भगवान परमात्म्याने इथपर्यंत सांगितलेलं लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण देवाच्या शोधाकरता जात असतो, पण हा भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका तो कृपाळू आहे की तो स्वतः सांगतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज. हे नामदेवराय म्हणजे आद्य इतिहासकार आहेत वारकरी संप्रदायातले. वारकरी संप्रदायातल्या सर्व महत्वाच्या घटनांचं लिखाण जर इतिहास रूपानं कोणी केलेलं असेल तर ते नामदेवरायांनी केलेलं आहे. ते नामदेवराय सांगतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्म्यांनी स्वतः धावोनिया देव गळा घाली मिठी, स्पुंदून स्पुंदून गोष्टी बोलत असे. नामदेवरायाच्या गळ्यामध्ये देव पडलेले आहेत आणि ते रडत रडत त्याला सांगतायत, हे नामदेवा पतित पावन मी आहे खरा, तुमचेनी बरा दिसत असे. अरे भक्तांनो, अरे वारकऱ्यांनो, अरे माझ्या लेकरांनो, तुम्ही आहेत म्हणून मला महत्व आहे. तुमचेनी बरा दिसत असे. तुम्ही जर माझे भक्त नसाल, तुम्ही जर या ठिकाणी नाही आला तर मला पतित पावन कोण म्हणेल. म्हणजे ही ज्या वेळेला आपली आई आपल्या लेकराला समजावते, आपली आई ज्या वेळेला उदार अंतःकरणानं आपल्या लेकरावर अपरंपार असं प्रेम करते, तीच भूमिका भगवान पंढरीरायाची या ठिकाणी. म्हणूनच आम्ही सांगत असताना सांगतो की विठ्ठल आमुचा पिता, रखुमाबाई आमची माता. आमचे आईबाप खरे कोण आहेत तर विठ्ठल आणि रुक्मिणी हे आमचे आईबाप आहेत. लौकिक अर्थानं आम्हाला जन्म कोणाच्या पोटी मिळाला असेल, परंतु आमचं कल्याण करणारा किंवा आमचं खरं मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, याचं खऱ्या अर्थानं रक्षण करणारा कोण जर असेल तर तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही ज्या वेळेला पंढरपुरातून जाता त्यावेळेला मला अजिबात करमत नाही, अशा पद्धतीची भूमिका भगवान परमात्मा मांडतात.
त्यामुळं आज आषाढीच्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला पंढरीच्या वारकऱ्याला पंढरीला यायला मिळत नाही, त्यावेळेला वारकरी दुःखी असेल यात नवल नाही, परंतु स्वतः भगवान परमात्मा सुद्धा अत्यंत दुःखी आणि कष्टी आहे, तो असणारच, ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला या अभंगाच्या द्वारे पाहायला सापडते. पंढरपूरला जात असताना गरीब श्रीमंतीचा भेद कोणाच्या राहत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. आम्हाला संपदा आवडत नाही, सोहळा आवडत नाही, जीवनातला इतर कोणताही क्षण, कितीही आनंदाचा क्षण पंढरीच्या वारीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी संत महात्म्यांनी केलेलं आहे. पंढरपुरामध्ये ज्या वेळेला वारकरी जमा होतात त्यावेळेला त्यांना आपल्या सर्व दुःखांचा विसर पडत असतो. कारण पंढरीचं सुखच असं आहे. स्वर्गामध्ये असणारे जे काही देवदेवता आहेत, संत महात्म्यांनी केलेलं वर्णन फार सुंदर आहे की स्वर्गीचे अमर मागताती देवा, संतांची सेवा करावया, पंढरीचे सुख देखोनी नयनी, करीती विनवणी जोडून हात. ज्या वेळेला या आषाढीचा सोहळा भरतो, कार्तिकीचा सोहळा भरतो, त्या वेळेला हे सर्व सोहळाचं स्वरूप पाहून स्वर्गातून इंद्रादी देव सुद्धा भगवान पंढरीरायाकडे प्रार्थना करतात की देवा, आम्हाला या भारतभूमीवर जन्म दे, आम्हाला मनुष्य रूपाचा जन्म दे आणि तो वारकरी संप्रदायामध्ये दे, संतांची सेवा करण्यासाठी जन्म दे. कारण हे पंढरीचं सुख जे आहे हे सुख स्वर्ग लोकामध्ये सुद्धा नाही. वैकुंठामध्ये सुद्धा हे सुख नाही, म्हणून पंढरीला भूवैकुंठ सुद्धा म्हटलेलं आहे. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर सर्व दुःखाचा विसर, नवे नवे तुम्ही नुसता जरी पंढरपूरला जायचं असं म्हटला तरी संत महात्मे सांगतात की जाऊ म्हणता पंढरी, यमथोर चिंता करी, धरिता पंढरीची वाट, पापे पळाली सपाट, कळस देखता नयनी, होय पातकांची धुनी, घेता विठोबाची भेटी, दोष जाती उठाउठी, करिता चंद्रभागे स्नान, सर्व पापा घडे हान, नामा म्हणे रे केशवा, आम्ही करू तुझी सेवा. तुम्ही पंढरीच्या वाटेला फक्त निघालात तरी सुद्धा यमाला काळजी पडते की बाबा हा पंढरीच्या वाटेला निघाला आहे म्हणजे नक्की योग्य वाटेला निघालेला आहे. आता याच्या पापांची कमतरता होणार, याचं पाप हळूहळू नष्ट होणार, हा वैष्णव होणार. अशा दृष्टिकोनातून जसं जसं तुम्ही पंढरीच्या वाटेला जाता, पापे पळाली सपाट, तुमची पाप तुमच्यापासून दूर दूर जायला लागतात. कारण पंढरीच्या वाटेवरती आपण चालत असताना काही गप्प चालत नाही. मुळात पंढरीकडे जात असतानाची वाटच अशी आहे की ती वाट संत महात्म्यांनी घालून दिलेली आहे. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोबत येण्याचं कारण हेच आहे. तुम्ही स्वतंत्र पंढरीला निघाला काय, पण ज्ञानोबारायन तुकोबारायाकरता नारायण महाराज ज्या वेळेला तपोनिधी नारायण महाराजांनी तुकोबारायांच्या पादुका बनवल्या, त्या कशा करता बनवल्या की तुकोबाराय साक्षात आपल्या बरोबर असल्यानंतर कुठल्याही वारकऱ्याला कुठल्याही इतर गोष्टीचा दुःख जाणवणार नाही आणि तुकोबाराय आपल्या सोबत असल्याच्या आनंदात तो पंढरीला जाईल. आणि पंढरीला संतांच्या बरोबर गेल्यानंतर संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, मनाने एकटं पंढरीला जाणं आणि संतांच्या सोबत गेल्यानंतर जाणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्याकरता आषाढी सारख्या वारीमध्ये संतांच्या सोहळ्यामधून लाखो वारकरी पंढरीला येत असतात आणि आपल्या जीवनातील जी भौतिक दुःख आहे ती सर्व विसरून जाऊन अलौकिक असं सुख प्राप्त करत असतात. पंढरीच्या वाटेकडे जात असताना नामाचा गजर गरजे भीमातीर, पंढरीचं वर्णन करताना संत महात्मे इतके अजिबात शब्दामध्ये कमतरता करत नाहीत. पंढरीचं वर्णनच असं आहे की काय म्हणतात की बाबा पंढरीचं कसं आहे. आज या ठिकाणी आपण अनेक सांगतो की बाबा स्वच्छता नगरपालिका करते आहे किंवा काय करते आहे, मात्र संत महात्म्यांनी सांगितलं की रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी. या ठिकाणी पंढरीचं पहिलं झाडून काढायला, मंदिराची स्वच्छता करायला कोण येत आहेत तर रिद्धी सिद्धी दासी. नवे नवे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि त्यांच्यातून निर्माण झालेलं जी निर्मल वारीची संकल्पना
आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे यांनी अतिशय त्या संकल्पनेकरता कष्ट घेतलेले आहेत. त्या निर्मल वारीमध्ये वारकरी संप्रदायावरती कुठल्याही पद्धतीचं स्वच्छतेच्या संदर्भाचं गालबोट लागू नये, वारी ही स्वच्छ असली पाहिजे याच्या करताची भूमिका घेतलेली मला वाटतं ती प्रेरणा देण्याच्या पाठीमाग भगवान परमात्माच आहे. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती उच्चिष्टे काढीती मुक्तिचारी यांच्या रूपानं रिद्धी सिद्धीच जणू या ठिकाणी भगवान परमात्म्याचं ते अंगण झाडत आहेत अशा पद्धतीची कल्पना या ठिकाणी संत महात्म्यांनी मांडलेली आहे. चारी वेद भाट होऊन गरजती सनकाद गाती कीर्ती तुझे सुरवराचे भार अंगणी लोळती चरण रजक्षिती शिवनंदी नामा म्हणे देव आयसा हा कृपाळ करीतो सांभाळ अनाथांचा. मगाशी मी बोलून गेलो की अनाथांचा सांभाळ करणारा हा भगवान परमात्मा आहे आणि त्या ठिकाणी ह्या भगवान परमात्म्याचं वर्णन करण्याकरता सुरवरांचे भार त्याच्या अंगणामध्ये सातत्यानं लोळत असतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात हे काकड्यामध्ये आलेलं वर्णन आहे. परंतु नेमकं सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दुःखाची गोष्ट अशी आहे की वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सगळ्या सुरवरांची दाटी उभी आहे, परंतु आमच्या मंदिर समितीने तो मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करून ठेवलेला आहे. आता तो दर्शन बंद आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, परंतु देवाचा दरवाजा बंद आहे म्हणजे देवानं आमच्याकडे पाहणं बंद केलं तर काही अशी वारकऱ्याची भावना निर्माण होते. त्याच्यामुळे तर किमान दरवाजा तरी उघडा असणं अपेक्षित आहे. संत महात्म्यांच्या या प्रमाणानुसार वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्या वेळेला सर्व सुरवरांची दाटी उभी आहे, सामान्य माणसं नाही तर इंद्रादी देव त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्या इंद्रादी देवांचा सन्मान करण्याकरता तरी तो दरवाजा उघडा पाहिजे. भगवान पंढरीरायाची कृपा दृष्टी त्या दरवाजाच्या माध्यमातून सर्वांवरती पडणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या जवळ असते एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला प्राप्त असणाऱ्या गोष्टीचं आपल्याला किंमत नसते. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला अशी गंमत होते की आपल्याला एखादी वस्तू प्राप्त असते. जसं आपण म्हणतो की कोकणामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नारळाची किंमत किती आहे, जेवढी नारळाची किंमत तुम्हाला आहे तेवढी कोकणामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आहे का? ती शेतकरी म्हणून असेल, परंतु तुमच्या दृष्टीने जेवढा नारळ महत्वाचा आहे तेवढा त्यांच्या दृष्टीने कदाचित नसू शकतो. तशा पद्धतीनं पंढरपुरामध्ये एखाद्याचा वास, मुळामध्ये पंढरपुरामध्ये जन्म मिळणं किंवा पंढरपुरामध्ये राहायला मिळणं याच्यासाठीच परम भाग्य लागतं. पूर्व सुकृताची गाठोडी पदरी तरीच पंढरी वास घडे. तुमच्या जवळ पूर्व सुकृत असेल, अनंत जन्माचं पुण्य असेल तर तुम्हाला पंढरीमध्ये राहणं भेटतं, पंढरीचा वास घडतो. कोटी यज्ञ फळ भीमरती पाहता मोक्ष सायुज्यता तत्क्षणी पृथ्वीचे दान असंख्य गोदाने पुंडलिक दर्शने न तुळती एका जनार्दनी विठ्ठलाची भेटी येरच हारा तुटी जन्मोजन्मी. म्हणजे पंढरीमध्ये ज्यांचा वास घडतो, पंढरीमध्ये ज्यांचं राहणं घडतं, ज्यांचं पुंडलिकाचं दर्शन होतं, ज्यांचं चंद्रभागेचं अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, अशा पद्धतीनं पंढरीकडं येणं, पंढरीत राहणं, या पद्धतीमध्ये तुमच्या पुण्याची गणनाच कुणी करू शकत नाही असं संत महात्मे जर म्हणत असतील, मात्र याला सुद्धा अपवाद बरीचशी लोक आहेत. पंढरपुरामध्ये जन्म होतो, पंढरपुरामध्ये लहानाचा मोठा होतो, परंतु पांडुरंगाच्या दर्शनाला तो कधी जात नाही, तो चंद्रभागेच्या स्नानाला कधी जात नाही, तो कधी प्रदक्षिणा करत नाही. बऱ्याचशा वेळेला असं होतं की पंढरपूरचा एखादा सामान्य व्यक्ती ज्या वेळेला परगावाला जातो त्यावेळेला तो पंढरपुरातून आलेला आहे म्हटलं की त्याला समोरचा व्यक्ती पांडुरंग आमच्या घरी आला अशा पद्धतीची भावना त्या समोरच्या व्यक्तीची असते. आणि हा पांडुरंग पंढरपूरचा आलेला म्हणतो की मी पंढरपुरात दर्शनाला जात नाही, त्यावेळेला त्या समोरच्या माणसाची भावना काय होत असेल लक्षात ठेवा. अनेक शेकडो लोक पंढरी क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत की ज्यांना आपण पंढरी या भूवैकुंठामध्ये राहतो आहे याची जाणीव नाही आहे. ही केवढी दुःखाची गोष्ट आहे. म्हणून त्याच्याकरता मी मगाशी म्हटलो की आपल्याला ही गोष्ट सहज प्राप्त झालेली आहे किंवा नवे नवे अगदी पंढरपुरामध्येच नाही तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, भारतामध्ये जन्माला आला आणि तुम्ही तीर्थक्षेत्रावरती पंढरीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये जर तुम्ही जात नसाल तर तुमचा जन्माला येऊन तुम्ही व्यर्थ असल्यासारखं आहे.
नाथ महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय की पंढरीमध्ये तुमचा वास आहे, पंढरीमध्ये तुमचं राहणं आहे, आणि तुम्ही पांडुरंगाला जात नाही तर तुमच्या जीवनाला काही नाही उपयोग. राहुनी पंढरी ये जाण, जो नेघे विठ्ठल दर्शन, महापातकी चांडाळ त्याचा न व्हावा विटाळ. म्हणजे किती किती संत महात्म्यांनी कठोर भाषा लिहून ठेवलेली आहे. मला वाटतं वारकरी संप्रदायावर बरीचशी मंडळी ज्या वेळेला पंढरपुरामध्ये पंढरीची वारी होणार अशा पद्धतीची ज्या वेळेला चर्चा सुरू होती, होणार की नाही, पालखी सोहळा येणार की नाही, त्या वेळेला पंढरपूरच्या महाराज मंडळींनी प्रयत्न केले की पंढरीची वारी झाली पाहिजे आणि ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून झाली पाहिजे. त्यावेळेला पंढरीची वारी होणार असं स्टेटमेंट ज्या वेळेला पंढरपुरातल्या महाराज मंडळींनी काही दिलं, त्यावेळेला काही लोकांनी गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला की पंढरपूरच्या लोकांची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणता का. अशा वेळेला गैरसमज निर्माण होण्याचा प्रसंग निर्माण झाला. मग मला असं म्हणायचंय की पंढरी म्हणजे काय, पंढरीचं क्षेत्र म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय, हे नेमकं समजलेलं नाही. पंढरी क्षेत्राचं महात्म्य म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजलं नाही, त्याच्यावरून कदाचित असं होण्याची शक्यता आहे. पंढरपुरामध्ये जाऊन पंढरीचं महात्म्य, वारकऱ्यांचं महात्म्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. वारीची परंपरा, वारी म्हणजे काय, वारी म्हणजे गर्दी नाही, वारी म्हणजे व्यापार नाही, वारी म्हणजे कुठलीही उलाढाल नाही, तर वारी म्हणजे ही परंपरा आहे. वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास आहे आणि त्या श्वासाशिवाय वारकरी राहू शकत नाहीत. कितीतरी अत्यंत कमी अल्पपद्धतीनं, सोप्या पद्धतीनं वारकरी आपली परंपरा जपू शकतात. मात्र पंढरपूरच्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये पंढरीचं महात्म्य समजून घेतलेलं पाहिजे. ऐका पंढरीचे महिमान हे पहिल्यांदा पंढरपूरच्या लोकांनी पाहिलं पाहिजे. आणि नाथ महाराज सांगतात की पंढरपुरामध्ये राहून जर तुम्ही विठ्ठल दर्शन घेत नसाल तर महापातकी चांडाळ त्याचा न व्हावा विटाळ. अशा व्यक्तीचं दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ नये, त्याचा विटाळ तुम्ही पाळा, असं नाथ महाराज सांगतात. जिता भोगी नरक, जो विठ्ठला विनमुख, विठ्ठलाच्या वाचून जो विनमुख आहे तो जिवंतपणानं नरक यातना भोगतोय असं म्हणतात. न करी चंद्रभागे स्नान चंद्रभागे, तो कुष्टी सर्वांगे, नेघे पुंडलिक दर्शन, एका जनार्दनी तया बंधन. जो पंढरपुरामध्ये राहून पुंडलिकाचं दर्शन घेत नाही, चंद्रभागेचं स्नान करत नाहीत, त्याच्या पापाला परिसीमा नाही. या सर्व पापातून निवृत्त व्हायचं असेल तर तुम्ही पंढरपुरामध्ये राहत असाल किंवा महाराष्ट्रात राहत असाल, पंढरपूरला एकदा आलं पाहिजे, पंढरीची वारी एकदा केली पाहिजे, चंद्रभागेचं स्नान घेतलं पाहिजे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया, अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. या भगवान परमात्म्याने सर्व या जगतामध्ये निर्माण करण्याच्या अगोदर पंढरीची निर्मिती केलेली आहे. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. मला या ठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगायची की आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो ते सोलापूर शहर संपूर्ण रेड झोन मध्ये आहे. मात्र पंढरपुरामध्ये मूळ पंढरपुरातला पेशंट अजून एकही सापडलेला नाही. जे कोणी आले असतील ते बाहेरनं एक दोन सापडलेले, ते बाहेरून आले होते. पंढरपुरातला एकही नागरिक या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला कोरोनाची लागण झालेली नाही. आम्ही अगदी संत महात्म्यांच्या वचनावरती आमचा विश्वास आहे. संत महात्मे या ठिकाणी सांगतात की नासिलिया भूमंडळ, तुमच्या संपूर्ण विश्वाचा नाश झाला तरी शिल्लक पंढरी राहणार आहे. इतकं पंढरीचं महात्म्य आहे. कारण का, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी. भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्रावरती या पंढरीची निर्मिती आहे, म्हणून पंढरी ही अविनाशी आहे. या जगाचा संपूर्ण नाश झाला तरी पांडुरंगाची ही स्वतः निर्माण केलेली पंढरी नाश पाहू शकत नाही. आणि आम्हाला संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एकही असत्य नव्हे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. संत महात्म्यांच्या मुखातून शिव्या जरी आल्या
तरी त्या वेदप्रामाण्य आहेत इतकी खात्री आम्हा वारकरी संप्रदायाच्या लोकांना असल्यामुळे संत महात्म्यांनी जे पंढरीचं वर्णन केलेलं आहे, संत महात्म्याने जी पंढरीची सुरक्षितता सांगितलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याच पद्धतीनं या पंढरीचं कुठेही महात्म्य कमी होऊ नये, पंढरीमध्ये कुठल्याही पद्धतीची रोगराई येऊ नये याच्याकरता चैत्र वारीला सुद्धा पंढरपूरला वारकऱ्यांनी गर्दी करू नये असं महाराज मंडळींनी पंढरपूरचं आवाहन केलं. 4-4 लोकांवरती दिंड्या काढून मात्र परंपरेची जपणूक करत कुठेही कुठल्याही पद्धतीची रोगराई पसरणार नाही याची काळजी जर आजच्या पार्श्वभूमीवर कोणी घेतलेली असेल तर ती वारकरी संप्रदाय इतकी कोणी घेतलेली नाही, ही गोष्ट तितकीच सत्य आहे. नामदेव महाराजांनी वर्णन करताना असं सांगितलं की ऐका पंढरीचे महिमान, रावळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरीचं महात्म्य इतकं 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 संत महात्म्यांनी केलेलं आहे की त्यांनी सांगितलं की पंढरीमध्ये असणारा एखादं गवताचं पात किंवा त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेला दगड तोही देव जाणावा, इतकं पंढरीचं महात्म्य आहे. ऐसी पंढरी दे झाती, त्यासी तिही लोक गती, ते आणिका तीर्था जाती ती वंदिती तयासी. वाराणसी चालिजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. त्यांनी सांगितलं वाराणसीसाठी तुम्ही 1 महिना जर म्हणत असाल, गोदावरी करता 1 दिवस म्हणत असाल, पण पंढरीचं 1 पाऊल जर तुम्ही टाकलं तर त्याची या सर्व क्षेत्रांची तुलना आहे, संत महात्मे सांगतात. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. जो पंढरीमध्ये राहणारा आहे किंवा जो पंढरीची वारी करणार आहे त्यानं पंढरपुरामध्ये आल्यानंतर पुंडलिकाजवळ जर चंद्रभागेचं स्नान केलं तर त्याला अवघीच तीर्थे घडती. का तर पुंडलिक महाराजांच्या कथेमध्येही ते वर्णन आलेलं आहे की पुंडलिकराय ज्या वेळेला स्वतः त्या ठिकाणी त्या कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तो ऋषींचा आश्रम झाडण्याकरता कोण दिसलं तर त्या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती आदी नद्या दिसल्या आणि त्या नद्या त्या ऋषींच्या दर्शनाकरता येत होत्या आणि दर्शन पवित्र संतांच्या दर्शनानं पवित्र होऊन त्या पुन्हा जात होत्या. अशा संत महात्म्यांच्या अनुग्रहानं उद्धरित झालेला पुंडलिक महाराज यांनी भगवान पंढरीरायाची प्राप्ती केली. त्याच्यामुळे त्या पुंडलिकाच्या जवळ असणारी चंद्रभागा नदी, त्या चंद्रभागेच्या ठिकाणी या देशातील सर्व तीर्थे, या देशातील सर्व नद्या हे स्वतः शुद्ध होण्याकरता त्या चंद्रभागेमध्ये येतात. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. ऐसे तीर्थी पाप घडे, असत्य बोलता जीवा झडे, नामा विनवी संता पुढे, पंढरी पेटन ओसंडावी. अशा तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही असत्य बोलल्यास तुमची जीभ झडली जाईल. तुम्ही पाप केल्यानंतर तुमच्या पापाला कुठल्याही पद्धतीची परिसीमा राहणार नाही. तुम्हाला जर पुण्य करायचं असेल, पुण्याची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही सदैव आणि सदैव पंढरीचा वास केला पाहिजे. पंढरीच्या अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थाचे माहेर, अनंती अपार तो हा कटिकर ठेवून उभा, धन्य धन्य पांडुरंग, सकळ दोष होय भंग, पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. तुम्ही जीवनाला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊन पंढरीच्या दारामध्ये पुण्यकर्म केलं, एखाद्या वारकऱ्याला तुम्ही नुसतं जेवायला जरी घातलं, येथे एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळांची होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान ये तीर्थाचे. या ठिकाणी तुम्ही एखाद्या वारकऱ्याला जरी जेवण घातलं तरी कोटी कुळांचं तुमच्या उद्धारण होतं, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी संत महात्म्यांनी पंढरीच्या संबंधाने केलेली आहे. इतकं असणारं हे संपूर्ण पंढरीचं महात्म्य. त्यामुळं संत महात्म्यांनी पंढरीच्या शिवाय कोणत्याही क्षेत्राचं वर्णन, अनेक क्षेत्राला तुम्ही जा जरूर, परंतु तुमचं मुख्य क्षेत्र म्हणून तुम्ही पंढरी विसरू नका. काय पुण्य केले ही जीवा जनी, पंढरी नयनी देखलिया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर केवळ आणि केवळ एकदा पंढरीचं दर्शन जरूर घेतलं पाहिजे. जर तुम्हाला पंढरीचं दर्शन नाही मिळालं
तर तुमच्या जीवनाला येऊन काहीही उपयोग नाही, अशा पद्धतीची भूमिका संत महात्म्यांनी सांगितली. पंढरीच्या वारी करता, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. आम्ही इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राची अपेक्षा करत नाही, धरत नाही. आम्हाला वारकऱ्यांना फक्त पंढरीची वारी आणि पंढरीची वारीच प्रमाण आहे. पंढरपुरामध्ये असणाऱ्या फडपरंपरांनी वारकरी संप्रदायाला, जो शिस्तीचा संप्रदाय म्हणून ओळखला जातो, त्याला महिना वारीचा नियम दिलेला आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी या महिना वारीला पंढरपुरामध्ये हजारो वारकरी येत असतात. आषाढी कार्तिकीच्या सोहळ्यामध्ये संत महात्म्यांच्या संतांच्या संगतीमध्ये लाखो वारकरी पंढरीला येत असतात. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे सर्व अशक्य होत असताना संपूर्ण वारकरी समाज हा अत्यंत दुःखी आहे, व्याकुळ आहे. नेमकं समजायला तयार नाही की आमचं नेमकं कोणतं पाप आडवं आलेलं आहे की आम्हाला पंढरीकडे जायला मिळत नाही. परंतु जेव्हा केव्हा हे सगळं संकट संपेल, त्यावेळेला लाखोच्या संख्येनं हा समाज पुन्हा पंढरपूरकडे, पांडुरंगरायाच्या दर्शनाकडे येणार आहे. कारण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची प्राप्ती झाली तरी सुद्धा खरं जे सुख आहे, की जे सुख वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे, तुम्हाला मानसिक स्थिती राखण्याकरता पंढरीचं वैभव, पंढरीचं वास्तव्य आणि पंढरीची वारी करणं हे कर्मप्राप्त आहे. आज जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला, मी सुरुवातीला सांगून गेलो की सुखाच्या प्राप्तीकरता आपण पंढरीला जातो. सुखालागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. आता या वारकरी संप्रदायाच्या, संत महात्म्यांच्या, संत वाङ्मयाच्या विचारांचा आणि वारकऱ्यांचा कशा पद्धतीचा सांगड आहे, तुमच्या जीवनामध्ये ही सांगड कशा उपयोगीची पडते. तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे बाबा, पंढरी पांडुरंगानं वैकुंठाच्या आधी निर्माण केली, पंढरीमध्ये राहिल्यामुळे पापक्षालन होत असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता. मात्र आम्ही पाप कुठं पाहिलं आहे आणि पुण्य कुठं पाहिलं आहे, याच्यावरती नेमका मग आम्ही स्वर्गात गेलेलो आहे का कुठं गेलेलो आहे हे आम्हाला कसं कळणार? समोर आमच्या दृष्टीपथात दिसणाऱ्या काही गोष्टी सांगा. तुमच्या संत महात्म्यांच्या उपदेशाचा नेमका काय फरक पडतो आमच्या जीवनावरती? संत महात्म्यांचं तत्वज्ञान केवळ वारकऱ्यांनी ऐकावं असं नाही, वारकरी ते आत्मसातच करतात, परंतु तुम्ही यावत जीवानी वारकरी झालं पाहिजे अशी भूमिका कशा करता आमची आहे. तर तुम्ही ज्या वेळेला वारकरी होता त्यावेळेला तुम्हाला कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी या उपासना साधनेमुळं संत महात्म्यांनी सांगितलेला तो त्यांच्या वाङ्मयातला गर्भित अर्थ लक्षात येतो. संत महात्म्यांनी तुम्हाला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, किंवा समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. पंढरीची वारी करणारा वारकरी आणि सामान्य व्यक्ती याच्यामध्ये हा फरक जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर ही दोन प्रमाणे तुम्ही संगती लावून बघा. तुम्हाला पंढरीचं, वारकरीचं महात्म्य, वारकऱ्याचं महात्म्य आणि पंढरीच्या वारीचं महात्म्य लक्षात येईल. संत महात्म्यांनी केवळ तुम्हाला विठ्ठलाचं भजन करायचं असं सांगितलं नाही, तुमच्या जीवनाचाही उपदेश संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, सगळ्या गोष्टींचा विचार संत महात्म्यांनी केलेला आहे. कर्मे ईशू भजावा इथपर्यंत संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जोडून या धन, तुम्हाला जगण्याकरता धन लागतं ना, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुम्ही व्यवसाय नाही म्हटलं, तुम्ही कोणता व्यवसाय करा म्हटलं नाही. सज्जन कसायाचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे. तुम्ही व्यवसाय कोणता करा, तुमच्या पूर्वकर्मानं, पूर्व प्रारब्धानं तुमच्या वाटेला आलेला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करा. तो फक्त प्रामाणिकपणानं करा आणि तो करत असताना भगवत भजनाला विसरू नका, असं संत महात्मे सांगायला विसरत नाहीत. त्यामुळं जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मिळालेलं धन आपल्याला जगण्याकरता किती लागतं तेवढंच धन कमवा, अतिरिक्त धन दान धर्मामध्ये खर्च करा. ही जी एक माणसाला बॅलन्सिंग सिस्टीम संत महात्म्यांनी शिकवलेली आहे, की ज्याला आपण आपल्या एखाद्या कहाणीमध्ये म्हणतो की उतू नका किंवा मातू नका. तर वारकरी संप्रदायातील सगळ्यांना हा जो संत महात्म्यांनी केलेला उपदेश आहे तो अत्यंत आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. संत महात्म्यांनी आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर केवळ भजन करा असं या गात्यामध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं नाही. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत वाङ्मयामध्ये आहे, पंढरीच्या वारीमध्ये आहे. संत महात्म्यांनी पर्यावरणाबद्दल सांगितलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे सांगितलेलं आहे. प्राणी मात्रावरती दया करा.
हे सांगितलेलं आहे. भूताचे त्याच्यानंतर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ज्ञानोबरायांची एक ओवी फार सुंदर आहे. आपल्याला आवर्जून मी या ठिकाणी सांगतो की ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, नगरेची रचावी, जळाशयी निर्माळवी, महावणे लावावी नानाविधे. सुंदर अशा पद्धतींची नगरांची रचना करा, त्या ठिकाणी जळाशयांची निर्मिती करा, महावणे चांगली चांगली वृक्ष व लागवड करा, नानाविधे वेगवेगळ्या नानाविधे म्हणण्यामध्ये तुमच्या देशी वृक्षांची लागवड करा असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की राळेगण सिद्धी, आदरणीय पद्मश्री अण्णासाहेब हजारे आणि हिवरे बाजारचे पोपटराव पवार या महाराष्ट्रातील लोकांनी आपली आपली गावं देश सुधारण्यापेक्षा आपली आपली गावं सुधारण्यापासून आपण सुरुवात करावी. आणि मला वाटतं त्यांच्या पाठीमाग प्रेरणा कुणाची असेल तर संत महात्म्यांच्या या ओवीचीच आहे. मी अगदी राळेगण सिद्धीला जाऊन आलेलो आहे. अण्णा हजारे महाराजांची चर्चा करताना त्यांनी ही गोष्ट मला सांगितलेली आहे की ज्ञानोबरायांचीच प्रेरणा आमच्या पाठीमागं आहे, की त्यांच्या ओवीनुसारच आम्ही काम करतो आहोत की या पद्धतीची नगराची रचना, अति त्या ठिकाणी जळाशयांची निर्मिती आणि मोठ्या मोठ्या वृक्षांची लागवड ही संत महात्म्यांनी सांगितलेली भूमिका लक्षात ठेवा. संत महात्मे आपल्याला तुम्ही कसं जीवन जगायचं आणि तुमच्या जीवनाची समृद्धी कशामध्ये आहे हे देखील संत महात्मे या ठिकाणी सांगतात. आणि संत महात्म्यांनी शेतकरी हा जो आज महाराष्ट्राचा जो अन्नदाता आहे, या देशाचा अन्नदाता आहे, त्या देशाच्या अन्नदात्याला देखील अतिशय सुंदर पद्धतीचा उपदेश संत महात्म्यांनी केलेला आहे. आणि मी अगदी आठवणीनं प्रत्येक मला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या ठिकाणी ही मी गोष्ट आवर्जून सांगत असतो की भले ती एक गोष्ट 4 वेळा 4 जणांनी ऐकली ते हरकत नाही, मात्र सत्य गोष्ट ही प्रतिपादन करणं काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने एक पाठीमागे सर्वे केलेला होता. त्या सर्वेमध्ये महाराष्ट्र शासनानं असं जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रातला अत्यंत गंभीर प्रश्न. मात्र या गंभीर समस्येमध्ये एक अनुकूलता अशी दिसते की या महाराष्ट्रातील जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत तेवढ्या आत्महत्यामध्ये एकही आत्महत्या ही वारकरी शेतकऱ्याची आत्महत्या नाही. एकही वारकरी शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली नाही, कर्जाला कंटाळून नाही, नापिकीला कंटाळून नाही, असा नोंद कुठेही नाही. मी म्हणतो शासनाचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत झाण्याची शक्यता आपण एक 10% धरूया, मात्र हा 90% तरी रिपोर्ट खरा मानायला हरकत नाही. म्हणजे वारकरी शेतकरी आत्महत्येचं प्रमाण अत्यल्प आहे असं म्हणायला हरकत नाही. मग वारकरी शेतकरी आत्महत्या का करत नाही? शासनाचं त्याला काही विशेष अनुदान आहे का? शासनाकडून त्यांना काही स्वतंत्र मानधन दिलं जातं का वारकरी आहे म्हणून? असं नाही. तर लक्षात ठेवा, एखाद्या वारकऱ्याच्या शेतातील संपूर्ण ऊस खराब झाला किंवा त्याचे संपूर्ण पीक जळून गेलं तरी देखील तो वारकरी उदास होत नाही. आणि त्या वारकऱ्याला कोट्यावधी रुपयाचं एखाद्या उत्पन्न मिळालं, लाखो रुपयाचं उत्पन्न मिळालं तरी तो वारकरी व्यसनाच्या आहारी जात नाही. म्हणजे निरक्षर विवेक, विवेक बुद्धी त्या वारकऱ्याला प्राप्त असते. ती कशामुळं? तर ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, किंवा समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. आपण जसं जसं आपण कष्ट करणं हे आपलं काम आहे आणि आपल्याला कष्टाला फळ देणं हे भगवंताचं काम आहे. अशा पद्धतीची एक सुदृढ धारणा ही वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं वारकरी शेतकरी आत्महत्या करत नाहीत. आणि आपल्याला केवळ वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे म्हणून आनंद मानाचं कारण नाही, तर अशा शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या कोणाच्याच आत्महत्या नाही झाल्या पाहिजे करता संतांचे विचार या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जाण्यासाठी आपण कुठेतरी काम केलं पाहिजे. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून असू द्या, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून असू द्या, कुठल्याही संघटना शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये असं कोणाला वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं. मग या देशातले सर्व पक्ष असतील, सर्व जाती धर्म असतील, सगळ्यांना पंथांना सगळ्यांना वाटतं. तर मला असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय येथ जातीकुळ अप्रमाण, यारे यारे लहान थोर, असं जर नारी आणि नर याच्यामध्ये सुद्धा भेद करणारा जर वारकरी संप्रदाय नाही, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषवणे मजे द्यावे पसादाय म्हणत असताना भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे भूमिका मांडणारा वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामुळे जातीपंथाच्या पलीकडे जाऊन सर्व 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 या देशातील प्रत्येकाने वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जर आत्मसात केलं तर शेतकरीच काय, या जगातला एकही व्यक्ती आत्महत्या करणार नाही
अशा पद्धतीची खात्री माझ्या मनामध्ये आहे. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, आपण जर संकल्प सर्वांनी करून सर्वांच्या समोर संत महात्म्यांचं वाङ्मय जर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला, पंढरीची वारी, पंढरपूरचं क्षेत्र एकदा पाहण्याचा आपण प्रयत्न केला, तर लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये मग खऱ्या अर्थानं जेव्हा आपण सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीची जाई एक वेळ, म्हणजे आपल्या जीवनामध्ये खऱ्या सुखाची, समाधानाची, आनंदाची, मनाची प्रवृत्ती जी निर्माण होण्याची भूमिका आहे ती निश्चित या ठिकाणी प्राप्त होईल असं मला या ठिकाणी वाटतं. या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय चांगला आहे. या उपक्रमाचं जे ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्वांना मनपूर्वक मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं म्हणणं थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.